शांता गेली शालू गेली, आता कुणाचं नाव? आता आला बाबूराव, आता आला बाबूराव. बापा रे, या माणसाले शांता गेली शालू गेली हे मस्त सुचून राहिलं, बाकी दुसरे काम नाही सुचत ना. हे असं रिकामे काम सुचतात फक्त. झाली आता शांता शालू रिकामचोट धंदे बंद झाले असतील तर आता जरासं वावरातलं पा, वावरा इकडे लक्ष द्या जरासं. आता बंद झाले ना वठे राखणं, आता उन्हाळा गेला ना पुरा. आता जराशा वावराच्या कामगिऱ्या करा ना, वावरा इकडे लक्ष द्या. किती खेप सांगा तुम्हाला, एक काम समजत नाही. कचकच आता. अरे हो ना बाबा, वावरातले काम करायला लागतात मला माहित आहे, पण आता मजूर भेटून यायला मी काय करू द्याले? आता माझ्या होते का या वयात? त्यावरनं कसं होते तुमच्या जाणं? ते बरं जमते तुम्हाला. याचा संबंध जोडू दे, याच्या लग्नात जाऊ दे, याचा साखरपडा करू दे. ते बरं काम जमतात तुम्हाला, आणि हे वावरातले काम जमत नाहीत काय? आता दिवस कितीक राहिले वावर तयार करायला? कितीक दिवस राहिले? पेरणं येते ना आता. त्या ठिकाणी नांगर हाणा लागते काय संबंधाचं न्यायच्या त्याच्यात? आता वावरात तुला माहित नाही कशी हिचकी या लागतात तर. आता माझ्या काम नाही होत, माझ्या हात पाय दुखतात आता. मजूर सांगायला जातो, मजुरी येत नाही. मग आता तुमच्या ज्यानं होत नाही तर मग एवढं तर समजते तुम्हाला. तर मग कसं पोराईले जराशी लाडी गुडी लावायची, जराशी 2 पैसे शिल्लक द्यायचे पुड्या पाडायले. इकडे तिकडे केलं तर ते पोरं येतात ना, करतात ना काम, करत नाही असं नाही. पण तुम्ही हा कंजूस गांडे, तुमच्या ज्यानं ते 1 रुपया शिल्लक निघत नाही कोणाच्याले. पुड्या पाड्या खाऊन मी शिरजोर होतात, हे कोणाचे होईल नाही ते. तू काय सांगून राहिली मले? मोठी मागच्या वर्षी मी पराठे राखण सांगितले, पार्ट्यावर पार्ट्या पार्ट्यावर पार्ट्या 10,000 पार्टीत गेले, पण एक हरणनी आणली देईन. काय सांगून राहिली हो तू? कंजूस कंजूस म्हणत राहायचं मले. बरं उठा बरं लवकर, फटाफट कामगिरी करून घ्या. जा सांगा पोरं बघ घेऊन जा वावरात. न्याचं राहिलं तर ते पाईपलाईनचं करा बरोबर. हे काम राहिले तुम्ही दुसऱ्याच इकडे भटकता बाबा. हो सारच करतो मी, तू टेन्शन घेऊ नको. बरं जाय बरं तू घरात स्वयंपाक कर. तू हे काम करत जा, मग आम्ही काम करतो. काय करायचं काय नाही तर तू मला काही शिकवत नव्हता जोबर. जसं काही नाही मला हेंबाळ समजतो तू. पा तुम्ही साऱ्या जमान्याचे हुशार आहे ना, पण तुम्ही कसं सांगल्याशिवाय कोणतं काम करत नाही ना, म्हणून तुम्हाला सांगा लागते. तुमचं कसं आहे, वावरात काम करणं जिवारच येते ना. तुमचं फक्त पाटील पांडेबा सारखं फिरणं जिवार नाही येत. मस्त शेला टाकला पांढरा खांद्यावर आणि डोक्यात टोपी घातली की निघला माणूस याचे त्याचे संबंध करायले, हे ते करायले. बस एवढं काम जमते तुम्हाला चांगलं टापटीप. आता मामा काही भिरोळ लावू नको. चाललो मी आता. सांगतो 2-4 पोरं काय तर पाहतो गावात. जा बापा लवकर, निरा टाइमपास ना करत जाऊ. निरा घसेला जाणार बापा. या 25 मे लोक आपली पराठीची सगळी तयारी झाली पाहिजेत ना. पराठी लावा लागते आपल्याला तर, पण ते तर समजतच नाही तुम्हाला. ठिबक राहिलं न्यायचं, ते कधी नेसान ते. बाय शांती काय कर ऐकायला कुठे नाही. चाल निघ उठून बापा. नामदेव निघ पहिलं करून सांग बापा. 2-4 पोरं घे बापा वावरातला निपटून. हातात लोक हे काही डोकसं खाणं बंद करत नाही. थांबा ना कुकडे चालले पाहून. ऐका ना जरासं माझं भाषण. पुन्हा जरासं असं तसं म्हटलं की बातच हा माणूस पाहून जाते ना. जरासा काही थांबत नाही हा माणूस. माया काम राहिले या माणसाच्या भोवती काय लावू तुमनं. काय बाबा मामा माऊली मामा आले का? बाबा झाला का प्रचार करणं? कोणी ते मग निवडून? कोणी येणं पाहुणे निवडून आपल्याला काय करायला लागते? आपला गुल्ल्यासारखा झाला ना, आपल्याला नोटा भेटल्या, आपला खिसा गरम झाला, झालं आपलं काम. तो बरा आहे बा मामा. याच्या त्याच्या मागे फिरली बरोबर गुल्ल्यासारखा करून घेता तुम्ही राजा. इमानदारी गाजवता. हे सारं जग बेमानीच आहे ना बापा. अटी वरच्या पासून खालच्या लोक सारे बेमाना. मग आपण कुठे इमानदार आहे? कसं व्हायच्या गंगेत आपण हात धुवून घेतले पाहिजे. घेतले आम्ही दोघे हात धुवून. तुम्हाला म्हटलं चालत तुम्ही तर अरे आलते बाबा. माझ्या मामा बरोबर आहे. सारेच बेमाना जात ना. आता मी वेळ व्हायला आम्हाला नोकऱ्या नाही. काय करता? बरं आहे बा तुमचं. मागे फिरले की सारखं होऊन जाते. वा अजून आपल्या जो निवडणुकीचा प्रचार आता विधानसभेची येईन की नाही, त्याच्यात 2-3 जण पकडेला आम्ही ना. कसं चालतान का तुम्ही प्रचार करायला सांगा. तुमचा नंबर लावा तुम्ही त्याच्यात. ते आपण करत नाही बाबा. ते धंदे आपल्याला जमत नाही. ते आपण येत नाही बाबा. कोण कोणाच्या मागे फिरी नको कुत्र्यासारखं बोलतो. कामना धाम हे आपल्याला पडत बाबा. ते आपल्या तत्वात बसत नाही. ते जवळ साऱ्या गावाचा बेसरम असा साऱ्या घरी राहून राहिला. पण मला ठसं नाही होती गाज होती साऱ्या गावाचा लोचाडा पाहुणा. पण मग कसं दाखवते एवढे हो की बस. पाहुणे बा तुमचं बरोबर आहे बा. पण कसं आमचं काही भागत नाही बा. आम्ही फिरतो बाबा याचे त्याच्या मागं आणि आमचं सारखं करून घेतो आम्ही. आपण काही दुसऱ्यांना नसतो लागत बाबा. आपलं आपण पाहत असतो. तत्व भत्व घाला चुल्या. आपल्याला काही घेऊन देण नाही बाबा. आपलं भलं होऊन राहिलं ना मुतले शेंडी. मामा काहीतरी होऊ द्या ना मग जमके. काही पार्टी काही त्याची होऊ द्या ना. एखाद्या क्वार्टर गेटरची. कसं आता तिकून पैसा आणायला म्हणून म्हटलं तसं म्हटलंही नसतं. मला हुक्की येलाय. अरे पाहुणे बा तुमच्यासाठी काही नाही आहे का राजा?
हा कधी पण आज नाही जायचं. मंगळवारी पार्टी करून आपण आणि त्याची शाळा जमू मग. बा कधी पण म्हणता राजा, मंगळवार बी दाखवता बा तुम्ही. काय राजा माणसा तुम्ही, कसं आजच्या आज जमवलं असतं. आजचं रविवारी बी सणात गण होऊन जाते, दुकान मुकाने चांगले असतात. कसं आम्हाला दोघांनी काम आहे ना, कसं त्या पैसे आणले आपण त्याची विल्हेवाट लावा लागते ना. कसं मग आज जर पार्टीत गुंतलो तर मग तिकडे कसं ते नियोजन नाही करता येणार ना पैशाचं. अरे हे आज गड्यासाठी उभे येतील झाले हे कामाले, विचारून पाहू काय येईल. चाल बरं विचारतो येईल. चालता म्हणून कामाले नामदेवाला बडा काय म्हणते आता. अरे काय गड चालता आपलं थिबक टाकेले का पाहुणे बा चालताय. नामदेव भाऊ आपलं काही जमत नाही राजा, आपलं त्याच्याविषयी जमत नाही बा. आपण येत नाही बा ऊन किती तपून राहिलं. ऊन लागलं तर काय कर सांग, ते रोजदारी पुरणार नाही म्हणा. तुम्ही तर काही येणारच नाही. आता तुम्ही निवडणुकीत सर्कस केलं म्हणा, प्रचारा हा तुमचा काही विषयच नाही म्हणा. पण कसं पाहुणे बा तुम्ही चालता का बा. हा राजा आलोच तुम्ही, पण कसं मा पोटच दुखून राहिलं सकाळपासून. काय माहित राजा उन्हा झटका लागला काय. हा डबं घेऊनच पाहा लागून राहिलं मले. नाही तर कसं यायला काही हरकत नव्हती बा. मग दवाखान्यात जाऊ आपण. चला बरं, ते राहिलं साहेब आपलं ठिबक टाकणं. हा पण चला पहिले दवाखान्यात जाऊ आपण. काही दवाखान्यात जायचं काम नाही. ते चुन्याची आणि त्या हळदची गोळी घेतली होती म्या, त्यानं होईल म्हणा. हा कवर होईल ना. हा तुमचं काम करून या तुम्ही. काही दवाखान्यात जायचं काम पडत मग सांगेन मग मी. काय नंबी आहे तुला का साऱ्या गावाचा वैदी यार बा. हा पाहून आले का त्याला म्हटलं कामाला चालता. हा म्हणते मग पोट दुखून जायला लागून लागली म्हणते मला. सांगा हा काय बा साधू रे, कसाच का पोसून राहिला बा याले. पाहुणे बा घ्या काळजी घ्या पाहुणे बा. चला मग येतो. हो मामा या. आपल्या गावात तर भाऊ 100 बडकर एक नमुने यार बा. कोणालाच काम करा आठत नाही. सारे वैदी व्हायला तटी. पाहुणे बा अचानकच पोट दुखून राहिलं तुमचं. हे काचं पोटन फुट दुखणं हो. पण या नामदेवराला सांगितलं मी तसं. याचं मग झेंडू बाम लागते ना. चालन पाहुणे बा जबरदस्ती नेणारा माणूस आहे तो. तास तर शिशी उतरू दे माणसाले. पण कसं मामी आवय केलं त्या माणसाले. मग असं काय मी सांगत असते मी, डोकं दुखते, हातात दुखते, पाय दुखते, झंडा लागली. चला बरं पाहुणे बा तुमची तमन्ना पुरी करतो. चला ओरा हा बैल तर बा नातीले हात नाही रोदेत बा. हाय लेक किळी मिळी पण बेया गरम आहे बैल. काय माहित बा आता बुड्याचा पारा चढेला आहे की बुडा शांत आहे. असं आता म्हणाच लागेनच बुड्याले. हो नाती फिरू देत नाही बा ओरा. बाबा साहेब आले रे बाबा घरी. बोला साहेब काय म्हणता. अरे सुरुवातच साहेब झाली बा. बुडा गरम आहे वाटते गड्या. गोष्ट नाही काढायला बुडा. काय होतं बोलतं. मला एक गोष्ट सांग नव्हती राजा बाबा. अरे बा सांग ना काय होतं. बाबा आपण जर एखादं ट्रॅक्टर घेतलं तर. बरोबर ट्रॅक्टर पाहिजे तुला आता. बाबा माझी इच्छा होती बा ट्रॅक्टर घ्यायला. कसं आपल्या जो जमीन आहे आपले काढल्या जाते दुसऱ्याचे काढल्या जाते. कसं ट्रॅक्टर मध्ये चांगलीच कमाई आहे ना. हो त्या ट्रॅक्टरचं काय करतो गड्या. तुझे हात पुरे ना पाय पुरे. ना ऍक्सिडेंट दाबताय ना क्लच दाबताय ना ब्रेक दाबताय तुले. हुसा खितभराच गड्या तू. ट्रॅक्टर घ्यायची गोट करून राहिला तू. चालता तरी येईन काय तुले. राजा कधीच काही करू देत नाही मुली. हे करता येत नाही ते करतात नाही. मागे म्हटलं गाडी घेत हा पळशीन बाबू तुझे पायच नाही पुरतीन हात नाही पुरीन. काय करते त्या गाडीचं. हा कदलोक राजा भले एवढं सांग तुम्ही. बाबू ट्रॅक्टर आपल्या पुढचा रोग नाही बापा. उदारी होती नाही याची. आज काय करतो त्या ट्रॅक्टरचं. त्याच्या जो ट्रॅक्टर असतेच तो खलास व्हायला उदारीनं. हे सारं ट्रॅक्टर उदारी चालते. नगद मध्ये नाही ना हे. एखादा नगदचा धंदा बायनं देतो तुला टाकून. ट्रॅक्टर घेतले की आपलं घरचे होते दारचे होते राजा. हा आपल्याला काय जो नगद दिन त्याचा काढायचं. उधारीवाल्याचं काढायचं नाही. ट्रॅक्टर फॅक्टरचं काही सांगू नको मला तू. साहेबासारखं बसायचं काही काम सांग बा तू. एखादं दुकान होन. एखादं काही दुसरं काही होन. असं काही एजन्सी घे एखादी. हे काम सांग तू. पण हे मला ट्रॅक्टर माली कामं नको सांगू. कोणा दारी जावं लागेल भाऊ. मग ते डिझेलले पैसे ना ते पैसे देता वाले. कसं 5 एकर काढतात 4 एकर सांगतात. हे काही फल्लमफोक गोष्टी आहेत ह्या. मी पाहून बसेल आहे. तू नको सांगू मला. कसं बाबा सोपे काम हेच होतं. कसं आपल्या जमीनचे काम होते. आणि कसं म्हणून म्हटलं मी तुम्हाला. तू घडी येतं त्याच गोष्टीवर गड्या. तुला समजत नाही का मराठीत. सांगून राहिलो तर काय आहे. अरे मा अनुभव मोठा आहे ना गड्या. तू कसं त्या फंद्यात पडू नको ट्रॅक्टर फॅक्टरच्या. आपलीच वस्तू आपल्याला भिकारी व्हायला लागते त्याच्यात. तो धंदा बोगस आहे. दुसरं सांग काही तू लागलं असतं करून असेल तर तुले. पण ते ट्रॅक्टरच्या नान नको लागू बा. तुला हात जोडून पाय जोडून विनंती आहे माही. 10-12 लाखाचा माया चुरा करशील. त्या ट्रॅक्टर चालणार नाही. अटी उभं करून ठेवा लागेल. उदारी बोकांडीवर होईन आपल्या. ते डिझेल काही फुकाचं भेटत नाही. अरे बाबू आपल्याला वावर आहेच किती का शटाक भर वावर आहे. गल्ल गुल्ले ट्रॅक्टर व्हायला. एक आवाज दिला की 10 ट्रॅक्टर उभे होतात. काय करतो त्या ट्रॅक्टरचं. राजा माय कोणती गोष्ट ऐकत नाही हवा. कोण्या गोष्टी चालू नाही देत तुम्ही माय. काय राजा माणसं आहे तुम्ही. एखाद्या गोष्टीला हो म्हणत दाखवते तरी की पोरानं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. तो ट्रॅक्टरचा नाम सोडून देतो. ट्रॅक्टर बनवून आला. जाय होय ते ठिबक टाक आपलं. ते पाईपलाईन दुरुस्त कर जरा. 30 तारखेला 30 मेल परत लावणार आपल्याला.
मला हिसकी घेऊन मारा तुम्ही. हा वावरातलंच करत राहायचो. छटाक छटाक भुरं पोरं ट्रॅक्टर घेऊन राहिले, सण चालून राहिले आणि मी राहिलो तसाच कोळला. हिसकी घ्या लागती. चिखला काढून नाही रे मग तू बाबाशी सांगून राहिला मला होई लवकर वावरात चल पै. चाललं एखादा ट्रॅक्टर घ्या, घोडा घ्या, हत्ती घ्या. रोज काय ना कुठाने सांगतच राहायचे. कधी म्हणते ॲटो घेत होतो, कधी म्हणते काहीच, तर कधी कोणते ते तुला बावर जातो मी वावरातच मरतो. माहिती आहे ना मा बुडा गोष्ट घेणार नाही म्हणून मा ऐकणारच नाही ना. थांबा आता मला लाईन लावाच लागेल काय ना काही. मामायचं लावतोच मी लाईन आता. मामायचे कान करतो मी आता. मामायला सांगतो मी आता मला ट्रॅक्टर दे म्हणून घेऊन नाही तर मग मी काहीच नाही करत. काय माहित या पोऱ्याला सांगणार. या पोऱ्याला कोण बैकून देऊन राहिला काय माहित गावातलं. काय ना काही नवीन कुरापती आणत राहते. ॲटो द्या घेऊन, तर कधी म्हणते गाडीत द्या घेऊन, तर आता म्हणते ट्रॅक्टर द्या घेऊन. काय कोण कोण भावावर देऊन राहिला पोऱ्याला, कोण सोबते त्या पोऱ्याचे पास लागेल मला आता. त्याची खरडपट्टी काढायला लागेल ना मला. मा पोऱ्याला बैकून देतात का ते. मित्र हो तुम्ही लक्ष द्या बा पोराईवर. कसं असे बघतात मग कधी काय म्हणतील कधी काय म्हणतील. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. काय पाटील यंदा पराठी पेरत नाही का वा? काय तयारी दिसून नाही राहिली बा तुमची. ठिबक टाकणं नाही, काही पाईपलाईनचं काही काम नाही, काही नाही, काही सांगून नाही राहिले बा तुम्ही. पाठीनं पुरी होबळल्यात मारायला नानी सपनात आलेला आहे माया. फवारेन खतन याचा त्याचा खर्च निघला नाही बा. काय करतो त्या पराठी का चाटत. फक्त मी सोयाबीन तूर उन्हाळ तर बापा दुसरं काही नाही करत. रिकामे कामं करायला पुरत नाहीत. ही हिसकी गेट पिको पेरायला पुरत नाही. पाटलाल काय कामा भाऊ पैसे सर बा. पराठी काल पेरतील पाटील. आपलं बरं सोयाबीन, टेन्शनचं काम नाही. काय आपण गावात वठे राहाल का पाटील. पाटलाला पैशाचं काय काम आहे बाबा. पाटला घरी 3-3 ट्रॅक्टर आहेत बाबा. विचार करत जा जरा हे तुम्ही. अरे 3-3 ट्रॅक्टर त्याला काय लागत नाही का. डिझेल पाणी ऑइल गिल ढमक टमक त्याला खर्च जायचं का फुका जाय काय. आपण पराठीचा पेराच लय कमी होते रो वा. लोक कावले त्या पराठीले. यंदा पेरतच नाही लोक पराठी. पराठी पेरून दे बा. हरणा डुकरू रोयटे सारा राखण करा लागते ना. काय पुरत नाही घेते. सारे उपट जाईल धंद्यात ते. भूमीचा पराठी टेन्शन घेऊन नाही राहिलं भाऊ. कोण देईन राखून. मजूर सापडत नाही एकतं. तुम्हाला तुमच्या एखाद्याला म्हटलं कारगडा चालताय कामाले तुम्हीच नाही म्हणता. येत नाहीत ना. मला माहित आहे ना. आणि एकटा कुकडे तीर मारू. आणि ते 2 बुडे होते तर ती त्याच्या कामाला लागले बाबा. ते बोकड्या धंदा टाकला सांगा. मग आता आहे का कोण गावात रिकाम. ते राजा या जमीनचा ताप काय डोक्याला घ्यायला पुरत नाही. बंदी जमीन तुम्ही घेऊन ठोक्यात देऊन टाका. ते सोयाबीन तुरी पेरायला पुरत नाही. कुठे ताण मारता ना तुम्ही एकटे राजा. हो दे मा घरी चटून लगा तू. हो मा बुड्याला म्हटलं बाबा ठोक्यान जमीन देऊन राहिलं बस. मा बुडा खूट घेऊनच लागते मा माग. एवढी मोठी म्हणून भडवी जमीन कंबोलीन तू ठोक्यान देऊन राहिला. पेरलेली जात ते नाही ती वही ती. म्हणला मा घरी भांडणं काही गड्या का सांग तर तू तर खास. ते झाले राजा अजूनही बापाले भेटा राजा. हो मूत राजा. आम्ही राजा एवढा लहान असल्यावर भेट नाही बापाले. मूत कारगळा हे तर ते सापडले होते पोरे. चाल बाया पोरेल न्याला येईन कामाले. एका दिवशी गिदाळ गँग नेली की सारच होऊन जाते आपलं. चल कारगळे काय झालं बा. हे राजा नामदेव टाइमपास चालला टाइमपास. गड आपलं कसं तेवढं ठिबक टाकून द्या आणि आपली पाईपलाईन सरळ करून द्या चाला ना. कामाले उन्हात काय जीव घेता का लहान लहान लेकरायचा. काही सांगून राजा नामदेव भाऊ. आम्ही नाही येत बाबा. 250 रुपये रोज देतो बाबा. 2 घंट्याचंच काम आहे ना रे बाबा. चाला ना द्या तेवढं करून. काय राजा माणसाकडे तुम्ही. गावात नाहीतरी अटी बससान की नाही तर वावरात जाऊन बसा. चला वावरात तर लहान बसू देता तुम्ही राजा. पाणी पिऊ देता माणसाले. मुत्याला गेला तर दाखे वावात देता. तुम्ही अशी किंगरी लावणारे माणसा. तुम्ही म्हणता वावरात जाऊन बसा. हो मस्त आहे राजा तुम्ही. आता घरीच काय करसान घडे होत आला ना. एखादी रागल्यास पार्टी जमवून टाकू आपण वावरात. चिकन घेऊन येतो मी. चिकनची जमवून टाकू ना. चला आता लय म्हणता तुम्ही पार्टी खाऊ घालतो. बरोबर रोजदारी द्यायच्या अगदी गळा 50 घेतले काटून. पार्टी येईल तुम्हाला. अशी शाळा असते तुमची विठ्ठल नामाची. काय गडे हो चला ना. गावात बसल्यापेक्षा वावरात जाऊन आपण चला. कसं आपलं तेवढं थिबगे टाकणं होते. पाईपलाईन जरा सरळ मरळ करू. गप्पा गोष्टी मग कसं तुम्हाला साऱ्या गोष्टी सांगतो मी. चला राजा वावरात गेले की माणूस उंदरा पडते राजो. आम्ही येत नाही. उन्हात काम नाही करतो बाबा. तू खाल्या एवढा चमकून राहिला बसले का. बस आता यशवराच पसंत करते तुले. उंदरा तर उंदराले का. त्यातही म्हणतो मी उंदरा पोळी. डांबडपेक्षा उंदरा असणं तू. सगळं झुंबर तुम्ही तरी चाला बाया. पोरे नाही येत तुम्ही चाला दोघ जण. म्हणजे भाऊ मा असतं काही रिकाम पण नाही राजा. पण उद्या येईन मी. रे बा झुंबर
आपण तर अजिबात जात नाही बा. ऊन किती लागते, पहिलेच ते डोक्यावर केस नाहीत माय. आपल्याला ऊन लागते बाबा, आपण येत नाही अजिबात नाही. बरं बा नो काही. हा हो दगडू ये जोर गड्या तू. उद्या येतो ना नामदेव मी. अरे तिथं पोरे कामाला जातात काय? कायचे कामाला जाणं हे काऊन नाही गेलं तुम्ही? अरे बाबा सारा आज किरकिर लावते माणूस, काय जाते त्या माणसा कामाले हो बापा. हे आपल्याला नाही बारा चालत आहे माणूस हा. बापा पाटील जरासा फटकू देत नाही माणूस, असं तसं जरासा होऊ देत नाही. हो अंग चोरले की बस आवाज देते माणूस, चालेल काम कर काम कर. नाही गेले शाद होते बेकाराचा माणूस. पैसे द्यायच्या आगती कोण कोण करते, रोजदारी द्यायच्या आगती. हो बिस्किटचा पुडा जर आणला की त्या माणसाला खायला तर त्याचे पैसे घेते कापून. एवढा बवारा माणूस आहे, काय जाता याच्या कामाला. दगडू तू चालला मग उद्या? मलाच जास लागेल बा. मला कसं घडी घडी काम पडते भाऊ नामदेव भाऊ सोबत, तर कसं आपल्याला नाही म्हणता येत नाही, होय म्हणता येत नाही. आपण तर जातो बा. बाबा तू जाय बाबा, तुला शोभला तर नामदेव भाऊ. चला बा हटी बसायला पुरत नाही. चला चला पाटील. बाबा हे दिसून नाही राहिला का तुले? आपली जेवारी राहिली बाबा काढायची. जेवारी फर सांगू नका बा, मांग खात होते. मी राजा कधी बी कणकणच लावता राजा माग. हा काय राजा कशा आहात तुम्ही? मी कणकण लावतो ना. तू फक्त बादशासारखा फिरत जाय तू. साहेबासारखा आला की मागा हातून चालला असा बादशासारखा. हा रुपया कमायची अक्कल सायले कदलो करू रे मी. मागा जीव घेता का भडवीजा तू? काय माझ्या काम धंदा होत नाही तरी मी माझा जीव थोडं करतो ले काय. तुला एवढी अक्कल नाही वावरा जेवारी फेरेला की ट्रॅक्टर सांगू दे की हेडम सांगू दे, हे काढून घेऊ दे. मीच करत जाऊ का सारा उरापोटार मीच घेतो आहे की. तू फक्त कसा साहेबासारखा राय. कोण म्हटलं करा तुम्ही नका करू ना. जसं होईन तसं चाललंय. भडवीजाला म्हटलं पुण्याला जाय, पुण्याला मरते अटी काम नाही होते यानं. 2 महिन्यासाठी राहते 1 महिना अटी राहते. अटी काय उपटते काय माहित. अटी येऊन काही करत नाही. सांगा आता काय करा या पोऱ्याचं. काय करा हे झांबली अवल्या छायाची काहीच कामाची नाही. इकडे जीवार येते तिकडे जीवार येते. नुसतं आहे तर खायला पाहिजे बायले. मामा फनफन लावू नका राजू. तुमच्या होत नाही राहू द्या. मी म्हणून राहिला तुम्हाला करा म्हणून. आपण बोललो की फक्त राग येते, दुसरं काही नाही. हा काम करणं म्हटलं की अंगाले काटे येतात त्याच्या. जेवारी काढायचं म्हटलं तर नाही म्हणते अंग खात होते म्हणते मला भुशी यायचे भुशी. भडवीच्या तुला काही कलेक्टरच्या पोटी जन्म नाही घेणं, शेतकऱ्या पोटी असणं. हा तुला शिकवलं की नाही हात गुन्हा माया व्हायला. तुला अक्कल काहीच नाही, शिकून व्हायला जायला तू पुऱ्या काही कामाचा नाही. तू बी नकली खाणी जास तू पुरा. ते चालू आहे राजा मागापासून किंगरी किंगरी किंगरी. काय बंद करा ते फालतू वादा बंद करत जा बरं तुम्ही. घेणं दे ना. हा मामातानं काम करतो ना मी, करू देत जा ना मला. कसं काम करत जाय ना. काय किंगरी लाव तुम्ही. म्हटलं की मोठं पाणी येते तुले. काम करायला रोग येते त्याले, खायला नाही रोग येत. पोळी पाहिजे झाले चांगली चटक चुटक भाजी पाहिजे, चांगली तरीची भाजी पाहिजे झाले. संभार आणा म्हणते, संभार ज्या संभारच नाही खात म्हणते तुम्ही. भाजीपाला नसते घरी. हा नसतो माल पाहिजे सायला खायला. काम करायला रोग येते. तो गरम हो कान गरम झाले हो पोरावर. सांगतो काय नामदेव हे ऐती खाणं आहे पुरी. कोणतंच काम करत नाही, कोण्या कामात धरणी. पुण्याला जाते तर तटी पुरा पाटा करत नाही, घरी येते तर घरी करत नाही वावरातलं. सांगा आता काय करू मी. हात टेकले बा याला कोण पोरगी दिन रे बा चादळलेली. सांगतो आता लावली आता मा बापान माय बदनामी करून धंदा देणं. मा बापाला हेच काम आहे, फक्त धंदा आहे दुसरं काही नाही. काही येतच नाही ना. पोराची फक्त बदनामी इज्जतचा कचरा करणं बस. त्याला सांगू दे त्याला सांगू दे. तुकाराम भाऊ करीन तो धीरे धीरे. काय राजा तुम्ही एवढे घाई करता. आता त्याला सवय नाही. आता कसं शाळा गिळा शिकून येलाय तो गडी, तर कसं आपल्यासारखं काम नाही होते यानं, पण करते तो काय ना काही. असं काही काम करणार बा नामदेव. हळदी करते का साऱ्या गावात हळदी. याला आई तर खायला पाहिजे फक्त. तरीची भाजी पोया बिट्ट्या करा म्हणते, बिट्ट्या वरून तूप पाहिजे झाले वरून. फक्त खायला चांगलं चुंगलं पाहिजे. काम करायला रोग येते आमच्या गड्याले. स्वतःच्या पोराच्या तोंडावर बोलून राहिला. सांगायचं तू काय लहान बेबी जेटापासून राग करत येशील काय. याचा याली सुत नाही कसं सांभाळून घ्या. आले काय या तुकारामले डोकसं नाही बाबा. तुकाराम भाऊ तो करीन ना. काय एवढे तुम्ही घाई करता राजे हो. कसं आजच्या पोराजवळून गोड गुलाबीनं काम करून घेतलं पाहिजे राजा. तुम्ही असं बोलसान तो कसा घरी. नामदेव काका असं आहे मग हे किंगरी. यांना ज्यानं मामाग पुदाक लावणं. आता सांगा मशीनवाला भेटून नाही राहिला ते कसं निघतील काय. मी काय करू शकतो काय आले. मा बुडा म्हणते तू पाहतच नाही. आता 10 खेप गेलो मी त्या मशीनवाल्या घरी. आता तो येत नाही मी काय करू. आता हात पाय जोडू का मी त्याच्या. अरे तू हबाच राहिला तुला काय भेटणार आहे मशीन बाय. आपल्या गावातल्या दुसऱ्याला भेटते तुलेच कोण नाही भेटत रे. अरे तू जातच नशील ना रे. तू बाय वटे राखत राहा. तुकाराम भाऊ एवढा काही गरम होऊ नको बापा. काय नांदी लागू नको त्या पोराच्या फालतू कसं. काय जवान पोराला बोललं नाही पाहिजे बाबा. बोललं नाही पाहिजे. अरे हात्याच लायकीचा कोणाच कामाचा नाही. फुजला पापड फुटत नाही. सांग ना तू नामदेव काय करू मी आता. कदलो गुरा पोटार घेऊ माझ्यानं काम नाही होत आता. पण कसं
एकटाच पोरगा आहे आपण करा करा कद लोक करा म्या मग याला समजत नाही का ह्या बाळ सुत्र्याले थांबेल पुरत नाही हे कीर्तन ऐकायला पुरून चाललं तू घरी आता मग टीव्ही बाहेर पुरते घरी राहायला पुरते वारात पायी नाही ठेवायला पुरत मग या बुड्या थंडीत करशील तर करणार होते बाबा संजू थांब ना त्याला तो पोहून हा क्रिकेट लागलं शिन IPL ची मॅच असेल ना हा ते पाहायला त्याचा जीव जाऊन राहिला कसा आता वावरात थांबणार आहे रे हा वावरात नाही थांबत आता घरी हा आता टीव्ही पाहायला नाही तर मोबाईल ठेवून घरी गेला काय तुकाराम भाऊ तुम्ही एवढं बोलत ना आजो बाबा कसं जवान पोरगा एवढं बोललं नाही पाहिजे बराबर झालंय कसं समजून घेतलं पाहिजे काही काही गोष्टी समजून घे दरबा नामदे आणायला गाली समजू तर मी राखीत चाललो हा मी काम करतो हा आहे तर खाते हा कदलो गेली कसं हा बोलल्याशिवाय हा सरकारच नाही होत हा आपल्याला कसं लाळच नाही आहे हा पाय तुम्ही आता घरी जाऊ काय करते आता तिथं मी जेवारी राहिली चालते सायची काळाची काय बा तुम्ही फालतू नांदी लागत राहायचा राजा त्या मतान करू देत दान द्याले नाही रे बाई यायला नाही सोडत मी आता घरी जाऊन हाणतो सायला यायला तुकाराम भाऊ रामदेव आवाज नको देऊ या पोऱ्या कंबळ्या जातात मार तुम्ही आज तुकाराम भाई झाला वडचड आणि पोरगा त्याच्यापेक्षा झाला वडचड आता यायचं काय पाटलं जमत नाही काय बा एकोणता एक पोरगा लाडी गोळीनं काम करून घेतलं बाय पण तुकारामने तेही नॉलेज नाही सांगा आता काय करणारा माणूस आमच्या त्या तुकारामच्या पोरातून तुकारामचं काय चालू होतं रे ते काय आपल्याला नवीन नाही करायचे वावरात आलं की जे टिपरू असते कीर्तन हा तुकाराम काही तोड बंद ठेवत नाही आणि तो पोरगा काही ऐकत नाही कसं या तुकारामले अक्कलच नाही ना गोळ गोळा बिन पोरावरून काम करून घ्या की काही समजतच नाही हंबाळ्याने गरमच होते हा तुकाराम बी बोगस आहे ना पोराला समजूनच घेत नाही आता जवान पोरा झाला हाती देऊन टाकायला पाहिजे डोक्याला ताप नाही सायचं त्या मताने काही करेल का मला काहीच घेणे नाही आई तर खायला गावात जायला पैसे दे बाजार हाट कुठे काय जायचं असलं तर आपण पाहायचं हा मोठमोठ डोळ्यानं पाहायचं आपच करे तो पोऱ्या तुकाराम तर कसं आहे मी आता सकुनीच नाही हा घे बुरा पोटार म्हणा तुकाराम पोरगा काय ऐकत नाही मग आज सकाळी मी दडसा गेलतो ना तुकाराम गोटच घेणार त्याला सांगितलं म्हटलं जवान पोरगा गडा काय बोलत राहतं गड्या तुकाराम भाऊ पण काचा गोट घेते बाबा तो पोरगा हातपाय उपडले चाललं गेलं घरी राहिले ते कंस गाड्याचे सांगा आता हा हे असे कामात आले पुरे तुकाराम भाऊचे मग आजकाल कसं आहे भाऊ जवान पोरेच्या म्हटलं ऐकलं तर ते कामं करतात नाही आपण जर म्हटलं जुन्या पद्धतीने चालू दिलं की नाही बस ते तर ताच आपल्या हाती तुरी देतात ना कामच करत नाहीत ते म्हणतात मग तूच घे उरा बोटा असं काम आहे आजकालच्या जवान पोरेचं आत्माराम भाऊ आजकालच्या पोरं म्हटलं ऐका लागते कारण की ती जग फिरून येलात ना दोन गोष्टी त्याला समजतात नॉलेज आहे त्याच्या म्हटलं जर ऐकलं की नाही ते पद्धतशीर काम करतात पण ते कसं आता आपल्यासारखे जुने खोड आहेत की नाही ऐकून घ्यायलाच तयार नाही आपण आपलीच भांडी घोडी हाणतो ना चुकून राहिलो ना आपण म्हणून तर शेतीत मागावं ना जवान पोरेच्या हाती आपण देऊन नाही राहिलो सर आपल्या हातीच ठेवून राहिलो म्हणून आपली गुंडी फसून राहिली म्हणून तर पीक नाही होऊन राहिलं ना पोरे कामच नाही करत मग म्हणते बाबू ऐकत नाही तर काय जाऊ मी वावरात काय करू मुत्या सोडून त्या तुकारामचा ना आपल्याला काही नाही करायला लागत बाबा आपल्याला काही करायला लागत पण कसं वाटते माणसाला का रुक असं बरोबरी जायले हा पोरगा वाया झाला तो काही काम नाही करत आणि हा त्याच्या काही हाती देत नाही तसा तो पोरगावला चांगला आवडलो हुशार आहे तो गडी रामदेव काय बुडे बा झाला वाटते प्रचार आल्या घरी नाही तर काय तर बा घरी का तिकडेच ठेवतो मले हो ना मग आता कोण येणार निवडून कोणी येणं बेन आमच्या आपल्याला काय घेणं देणार आपला गुल्ल्यासारख्या झालं हा तो विषय जे सोडून तू आपलं एक काम होतं काय काम होतं बुडे बा काहीच नाही आपल्याला 2 एकर वावर बाय बा कसं माझी इच्छा गाडा वावर घ्यायला कसं 2 पैसे आले आता माझं तर कसं म्हटलं घेऊन टाकू बस सनातगण करून टाकू बाबा बराच माल साठून ठेवला होता बाबा 2 एकर वावर साठून गिटूनचा काही विषय नाही पण ते कसं आता मागच्या वर्षी माल पाणी चांगलं झालं आपल्याला म्हटलं मग आता काय करा बँकेत काय ठेवा पैसे तर मग म्हटलं वस्तू एखादी घेऊन टाका म्हटलं मग आता वस्तू कोणती घ्या तर म्हटलं वावरच घ्यावा कसं म्हणून आलं वावर पाय गळा नामदेव एखादा आपल्याला 2 एकर बा आपल्या गावात तर कोणाचा वावर इकली नाही बाबा बाहेर गावाला भेटलं एखाद्याचं सांगेन बा मी तुम्हाला कसं आता काही लक्षात तर नाही माझ्या सध्या पण कसं मला माहित पडलं की मी सांगतो मग तुम्हाला कसं आहे लवकर पाय आपल्याला कसं जून महिन्या लोक आपल्याला कसं पैसा गुंतवूनच आहे नाही तर मग कसं पैसा अफरातफर होते ना कसं पेरण्या पाणी लागली की सोयीला धायरेचे फोन चालू होऊन जातात मग का देता का 10,000 आणि देता का 5,000 का पेरणीचे सोयीने बीज जायला लागते असं नाटक होते वावर घेतले मग कोणीच मागत नाही आपल्याला कसं पैसा गुंतवला की बरोबर आहे की नाही बरोबर बुडवा पाहतो ना मी काय राजा बुडवा कामाचा ताळाला मिळत नाही राजा मजूर पाहायला तर मजूरच भेटत नाही बा इंधन जोडणं राहिलं माय ठिबकची पाईपलाईन दुरुस्त करायला लागते ठिबक टाकणार 25 तारखेला 25 मेले कसं मला पराठे लावणार हा अजून कशात काय नाही राजा माया सांगा बरं हा कसं करू राजा पुरा चक्रात पडलं मागाला जो तू वावराचं टेन्शन न घेऊ ना तू फक्त मला वावर पाय ते ठिबक टाकून देतो पाईपलाईन दुरुस्त करून देतो इंधन काढी काय अशी नशीन ते सर्व कामं करून देतो तू आपल्याला पुरी गिदळ गँगाच आहे ना तू टेन्शन न घेऊ कामात होती या वावराचं फक्त कसं आपल्याला वावर पाहतो
बरं बुडबा, आता हे इकडे टेन्शन नाही ना मला. बस मग तुमच्यासाठी आता आणतो थांबलो मी, टेन्शन ना घेऊ. आणि मग घरी आता लोक बसता ऊन तपून राहिलं ना सण. हा ऊन फून लागलं तर अजून घोर. चला चला बुडबा चला, मला भूक लागली आता. चला मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.